हा मग पणजी आजीला धर ना असं छान, असं धर ना तिला. आणि पणजी कोणाची आणि पिल्लू कोणाचं? ते कोण? पणजी ही फार मस्त आहे आणि जेव्हापासून मला म्हणजे लहान होतो मी तेव्हापासून पणजी माझा फार लाड करत आली आहे. आणि जे पाहिजे होतं ते म्हणजे लहानपणापासून तिने फार लाड केला माझा. आणि तिचा एक आधार म्हणून एक मला असं सांगायची इच्छा होती. आजी म्हणजे आमचा आधारवड आहे. तिच्या सावलीमध्ये आम्ही हे सगळे पशुपक्षी असं आनंदाने आणि समाधानाने राहतोय अशी आमची आजी. तिला 100ही पार होऊन तिच्याकडनं भरपूर शिकण्यासारखं आहे. नको आजी म्हणजे आम्ही म्हणजे दुधावरची साय आजीच्या. आजी म्हणजे आमचा आत्मा, आजी म्हणजे आमचं प्रेम. नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. अपना हर दिन ऐसे जियो जैसे की आखरी हो, जियो तो हर पल ऐसे जियो जैसे की आखरी हो. गोलमाल पिक्चर मधलं हे अत्यंत आल्हाददायी आणि जीवनाला नवीन वाटचाल देणारं गाणं तुम्ही नेहमी ऐकलं असेल आणि जर ऐकलं नसेल तर नक्की ऐका. आणि हाच आनंद घेत या बायडो अक्का आपल्या छान जगत आहेत. 92 वर्ष पूर्ण केलेली आहेत. त्यांचं जीवन, त्यांच्या या 92 वर्षाची वाटचाल कशी आहे याबद्दल आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आणि अगदी रेखीव, नाजूक, छान, गोंडस अशा आजी ज्यांनी आपलं जीवन तर छान जगलेलंच आहे, शिवाय धार्मिक कार्यामध्ये पण आपलं आयुष्य कसं काढलेलं आहे याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. खूप स्वागत आहे तुमचं बार्शी टुडे मध्ये. हो. बायडो अक्काचं रहस्य काय, पहिले ते सांगा. म्हणजे बायडो अक्का कसं काय म्हणतात तुम्हाला? मी माहेरचं माझं नाव आहे बायडो अक्का. लहानपणी मला सगळे बायडो अक्काच म्हणायचे. मग माझं बायडो अक्काच नाव पडलं असं. आणि माहेर कुठलं? माझं माहेर बावी. मूळ बावीचे? मूळ बावी. आगळावी बावी म्हणत होते, पण आता धार्मिक बावी झाले. इतके दिवस आगळावी बावी म्हणत होते, पण त्या आगळावी बावीच्या आता लोक तिथे चांगले झाले, धार्मिक सगळ्या गोष्टी करायला लागले, म्हणून त्या बावीचं आगळावी बावीच्या ऐवजी धार्मिक बावी आता नाव ठेवलंय. घरी कोण कोण? माहेरी माझ्या आई वडील, बाकी कोणी लांबचे काका बिका होते. भाऊ? मला भाऊ नाही, कोणी नाही, मीच फक्त एकटी. नाही, आधी भाऊ होते? नाही, भाऊ नाही, काही नाही, मीच एकुलते एक. बर. आणि सासर कुठलं? सासर माझं उपळ तुम्हाला. बर. उपळ तुम्हाला मला दिलं. बर. सासरी कोण कोण होतं? लग्न झालं तेव्हा नवीन? माझं लग्न झालं तेव्हा आमच्या सासरी हे बाहेर होते, मामा त्यांच्या मामापाशी होते शिकायला. त्यांना कोण आई वडील त्यांचे असेच गेले, म्हणून ते मामाने त्यांना सांभाळ केला. मामाकडेच ते राहिले होते. मग त्यांनी त्यांना शिक्षण सगळं त्यांच्याकडे झालं असं. आणि लग्न झालं तेव्हा वय किती होतं? माझं वय 16 वर्षाचं होतं. हो का? मग 16 वर्षी म्हणजे लग्न झालं त्या काळी तर लवकरच होत होते. हो. तुम्हाला अशी भीती नाही वाटली, सासरी सगळी माणसं? नाही, तसं काय म्हणजे आमचं सगळं जीवन असंच गेलं. अगदी कळत होतं लग्न म्हणजे काय? हो, कळत होतं, तसं कळत. म्हणजे जे आता मोठ्या माणसाने सांगितलं ते आपण ऐकायचं, त्यांचं सगळं करून घ्यायचं ना, उलट बोलायचं नाही, काही नाही. सगळं त्यांच्या जसं सांगल तसं मी वागत होते. स्वयंपाक येत होता? स्वयंपाक मी आई वडिलांवर एकटीच होते, मग मला काही एवढं कळत नव्हतं. पण मला सासऱ्यावर मामी सासऱ्याने मला सगळं शिकवलं. अरे हा, मामी सासरे चांगली होती मला, कारण मामीपेक्षा सासरे ते माझं फार कौतुक करायचे. त्यांनी मला सगळं सांगायचं, मी तू हे करते का, तुला काही येत नाही, मी तुला शिकवतो. मग त्यांनी मला सगळं शिकवायचं आणि माझ्याबरोबर सगळं त्यांनी करू लागायचं. चुलीवर स्वयंपाक का गॅस होता? चुलीवर. हा, येत होतं मग चुलीवर? हो, चुलीवर येत होतं. मग हळूहळू सगळं शिकले मी त्यांच्याकडून. सासरी दीर वगैरे तुम्हाला? दीर नाही, दीर आहेत ना मला. दीर होते. दीर फक्त दीरच होते मला. नणंद नाही? नणंद नाही, एकच दीर होते. एकच दीर होते. हो का? मग तुम्ही मोठ्या का ते मोठे? दीर मोठे? हा, दीर मोठे होते का तुमचे? दीर मोठे होते माझे. बर. मला जाऊ आली परत. बर. मग जाऊ मला शिकवायची, माझी मोठी जाऊ होती.
तिचं माहेर आणि सासर एकच होतं. अनगर त्यांचं माहेर आणि तिचे सासरी पण त्यांचं नातेवाईक होते म्हणून ते सासरी लोक त्यांना जास्त विचारायचे माझ्यापेक्षा. सासूबाई कशा वागायच्या? सासूबाई मामे सासू होत्या, माझ्या सासूबाई नाहीतच. नव्हत्या? बरं. मामे सासूबाई कडक होत्या का? कडक, काही विचार नका. फार ते माझ्याकडनं करूनच घ्यायचं अगदी. मला त्रास द्यायचा, मला शिकवायचे पण त्रास पण द्यायचे अगदी. पण एकुलती एक, मग आता माहेरी वाढलेली, मग त्यांचं रागवलेलं तुम्हाला नाही पटायचं? मग पटायचं पण करायचं. मी तसं माझं चालवत नव्हते, ते सांगल तसं मी त्यांचे ऐकायचे. आणि मालक काय करत होते? ते मामलेदार म्हणजे शिकत होते तोपर्यंत कचेरीत. परत ते कचेरीत लागले. मग नोकरी इथं बार्शीतच केली त्यांनी. हळूहळू परत ते मामलेदार झाले. मग तिथंच त्यांनी सर्व्हिस, बार्शीतच बरेच दिवस सर्व्हिस केली. वडील नोकरी करत होते तुमचे? माझे वडील नोकरी शेती करत होते. शेतीच होती. मला त्यांनी परत माझं लग्न म्हणजे असं त्रासात खेडेगावातच झालं ना. मग मला त्यांनी इतका त्रास दिला खेडेगावात लग्न झालं तर भयंकर. मला त्रास फार देत होते पण मला 6-7 महिने मला माहेरी पाठवलं नाही. अरे बाप. हो, माहेरचं नाव घ्यायचं नाही, आई वडिलाशी बोलायचं नाही, असं करायचं. पण मग प्रेम पण असेल ना? प्रेम असायचं ना. हा, मग दाखवायचं नाही ना प्रेम. असं आहे हा. बर. मग माहेरी जायचं म्हणून रडत नव्हतं? रडलं तरी काय उपयोग नसायचं. आपल्याला वाटायचं नाही आता हे सांगल तसं ऐकावं. हे आपलं गळत होतं. फक्त आपण त्यांच्यासारखं वागायला पाहिजे एवढं म्हणजे. किती अंतर होतं सासर माहेर? बरेच, काहीतरी 15-20 किलोमीटर असेल. कसं जात होतात माहेरून सासरी? त्यावेळेस बैलगाड्या असायच्या, एसट्या एवढ्या फार नाही अशा. बैलगाड्याने मग जायचं असलं तर बैलगाडी बोलवायची, बैलगाडीने जायचं यायचं. मग बैलगाडीत मज्जा असायची? हो, अगदी. आता बैलगाडीत बसलं तर काय वाटेल? आता काय, आता बैलगाड्याच नाही तर काय तुम्हाला कळणारच नाही. शेतीची आवड होती तुम्हाला? हो, शेती माझ्या माहेरी पण होती. सासरी पण आहे. हो का? सासरी. मग आता तुम्ही म्हणजे 4 मुलं आहेत तुम्हाला, बरोबर आहे? 4 मुलं, 1 मुलगी. 1 मुलगी. 4 मुलांची नावं वगैरे? पहिले गिरीश, शिरीष, गणेश, सतीश आणि गणेश. आणि मुलगी सुनीता. हो का? म्हणजे ग पासून सगळ्यांची नावं ठेवली? हो. हो का? माझे काही सासरी डिलिव्हरी झाली, काही खेडेगावात झाली, काही शहरात झाली. माझे दवाखाने काही नाही, सगळे माझ्या घरी डिलिव्हरी झाली. घरी झाली? हो. म्हणजे त्यावेळेस कारण असा त्रास द्यायचा ना, नाही कुठं जायचं नाही, इथंच करायचं. आम्ही त्यांच्यासारखं ऐकायचं, मामी सासू सारखं त्यांच्यासारखं. ते जसं म्हणत तसं करायचं. किती दिवस तर त्यांच्या ह्याच्यात होतो आम्ही. परत आमच्या माहेर सासरची शेती मिळाली, भांडणात होती शेती, ते मिळाली परत. मग सासरी चुलत सासा हे ते असायचे. मग त्यांच्यात काही दिवस राहिले, त्यांनी मग माझं काही करायचं पण त्यांचंच शिकायचं करत. मग सुईणी असायच्या ना आधी, काहीतरी डिलिव्हरी करायच्या तर सुईणी होत्या, त्यांनी केली डिलिव्हरी? सुईण. हो का? हा, बाई असे करायची, घरकाम करायचे. कितव्या वर्षी पहिला मुलगा झाला? माझ्या 17व्या वर्षी, 17-18 वर्ष झाला. एवढं लहान? 2-2 वर्षांनी. 2-2 वर्षात डिलिव्हरी, 2-2 वर्षांनी बाळणपण माझी झाली. हो का? त्रास झाला 9 महिने? त्रास व्हायचाच. बाई ही त्रासाचीच आहे, मग तिला त्रास होणारच. ते सहन करायची ताकद असायची. आणि दवाखान्यात करायचं म्हणलं तर वाटायचं लहान मुलं आहेत, दवाखान्यात पळतील करतील, हे काळजी म्हणून घरी सगळे डिलिव्हरी करायची. बाईला बोलवायचं, डिलिव्हरी घरी करायची. हो का? भीती नाही वाटायची? काय भीती नाही, काय वाटायचं, काय भीती वाटायची? कळतच नसेल. काही कळतच नसेल. कळतच नाही, एवढं काही विचार करायचाच नाही कुठल्या गोष्टीचा. बरोबर आहे. आणि मग मिस्टरांचा स्वभाव कसा होता? आमच्या मिस्टरचा स्वभाव तर फार रागेट. हो का? भयंकर रागेट होता अगदी. म्हणून तर आम्हाला असं जीवन, ते म्हणत तसं वागायला पाहिजे, त्यांनी सांगाल ह्याचं आमची सेवा करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, मग तसं वागायचं. हा, तसं मी त्यांचे जसं म्हणाल तसं वागले म्हणून आताचे दिवस मला चांगले मिळाले. बरोबर. मी माझा हट्ट कधी दाखवला नाही. मला इकडे जायचं पण कधी, त्यावेळेस काहीच नसायचं ना. ते काय म्हणेल तेच आपलं ऐकायचं, एवढंच करायचं. कुठे जाता यायचं नाही, काही करायचं नाही, काय सांगाल तसं घर काम करायचं, घरात पोराचं काम करायचं, घरात काम करायचं, बाकीचं काही माहित नसायचं. शिक्षण तुमचं? माझं पूर्वी 5वी 6वी झालेले. तिथंच गावात? खेडेगाव, बार्शीत. हो का? बार्शीत शिकले? कुठल्या शाळेत? मराठी शाळा. हो का? नवीन मराठी. नवीन मराठी.
सुलाखे हायस्कूलची नवीन मराठी. सुलाखे हायस्कूल नव्हतं तेव्हा नवीन मराठी. नवीन मराठी. शाळेत कोण शिक्षक आठवतात का? हो, करंदेकर होते. बापरे, एवढं लहानपणचं आठवते. मग एखादी कविता आठवती का त्यावेळची? नाही, आता कविता एवढी काही आठवत नाही. शांता आता 92 वर्ष झालं, काय आठवत? स्मरणशक्ती कमी झाली ना, काय नाही वाटत. पण आम्हीच तुमच्यापेक्षा मोठे वाटत. आता 92 वर्ष चालू आहे माझं सध्या. आणि माझं सगळं काही पूर्ण झालं. परमेश्वराने मला सगळं पूर्ण दिलं, न मागता मला दिलं. एवढे माझे मुलं मी जसं म्हणत तसं मुलं माझ्या बाबतीत. मला कधी उलट बोलत नाही. तशा सुना पण माझ्या चांगल्या मिळाल्यात. पतवंड माझे तर 5 पतवंडेत मला. त्यांनी सगळ्यांनी फुलं वाहिलेत. अजून परमेश्वराने किती द्यावं, परमेश्वराची किती अपेक्षा मागावी परमेश्वराला. हे सगळं मला सुखसोयी आतापर्यंत 92 वर्षात मला दुःख, लोकांपाशी राहणं, लोकांचं करणं, लोकांची सेवा केली म्हणून मला हे दिवस चांगले आले. परमेश्वराचं मी चिंतनात राहिलेलं आयुष्य म्हणजे परमेश्वराचं चिंतन करते. माझ्या मुलात मी कधी लक्ष घालत नाही. त्यांचे संसार त्यांचे ते बघतात. आपल्याला त्यांचा विचार करायची गरज नाही. त्यांचे संसार, त्यांचे मुलं त्यांचे ते बघतात. आपण त्याच्यात काय गरज घालायची? प्रत्येक सासूनी असं वागलं पाहिजे ना. प्रत्येक सासूनी असं वागलं पाहिजे. आता त्यांच्या प्रत्येकाची मनं निर्णय असतात, आपण काय सांगावं. पण सासू म्हणून काय भूमिका असावी? सासू म्हणून आपलं आईसारखा भूमिका असायला पाहिजे. सासूची भूमिका आईसारखी असायला पाहिजे. तर ती सून तुम्हाला लेकीसारखी वागेल. तुम्ही जर तिला सुनेसारखं वागवलं तर ती तशीच वागणार. आपण राहिलेलं आयुष्य आपल्याला कसं काढायचं ते आपण ठरवायला पाहिजे. बरोबर. आणि जेव्हा मामलेदार होते ना, मामलेदार होते, हो, किती वर्ष होतात तुम्ही तिथं? बदली होत होती? हो, बदली होत होत्या. आमच्या मंगळवेढला बदली झाली, सांगोल्याला बदली झाली, पंढरपूरला झाली. 5-6 ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी बदली झाली की सामान उचलायचं जायचं, सामान उचलायचं की जायचं. तिथे शाळा पोराची बघायची, पोरांना घालायचं, तिथं तिथल्यासारखं वागायचं. 1-2 वर्ष असायचं, परत दुसरीकडे बदली व्हायची. जायचं बदली होऊन. तसं करमायचं का प्रत्येक गावाला? करमूनच घ्यायचं ना, घरातच वेळ जायचा. मग काय करमायचा प्रश्नच येत नव्हता त्यावेळेस काही. त्याच्यानंतर मुलं माझे मोठे झाले, लग्न झालं. परत माझे भजन मी सुरू केले. कधीपासून सुरू केलं भजन? भजन माझं 62 सालीपासून मी सुरू केलं. माझे मामे सासरे 62 साली वारले. मग माझे मामे सासू माझी कीर्तन करत होते. त्या कीर्तन करायच्या. त्यांच्या मग कीर्तनात बसायचं, ऐकायचं. मग ते म्हणले, अगं तू कीर्तन तुला आवडते, करती. तुझ्या मैत्रिणी, आधी पहिल्यांदा माझ्या सगळ्या मैत्रिणी मी गोळा केल्या. त्यात बिशी होती. त्या बिशीत माझ्या मैत्रिणी सगळ्या गोळा झाल्या, अशा बऱ्याच मैत्रिणी झाल्या. मग ते म्हणे, तुझ्या मैत्रिणी एवढ्या झाल्यात गोळ्या, तर अगं भजन कर ना. अगं हे भजन म्हणजे हे आयुष्यच आपलं काम आहे. हे संसार होतोच, पण आपलं पुढं काय आपल्याला पाहिजे ते तू आता सुरू कर. मग मी मुली कोण भजनाला येणार आहे आता? ते म्हणले, बघ तरी विचारून. माझ्या माम्या बरेच होत्या, बार्शीत आम्ही राहत होतो. माम्या तिथे माझ्या बऱ्याच होत्या. त्या माम्याला मी तयार केलं. माझं ऐकत होत्या सगळ्या. मग त्या माम्या माझ्या बरोबर आल्या. 1 आली, 2 आली, असं करून माझं 30-40 बाई झाली. मग दररोज त्यांनी म्हणायचं, मी तुला भजन त्या बाहेर यायच्या नाहीत, कारण वारले मामे सासरे माझे वारले. मग ते म्हणले की आता तू त्याला जायचं नाही, म्हणून मी तुला शिकवते. पण त्यांनी म्हणायचं, मी तुम्हाला भजन शिकवते, पण तुम्ही लवकर घरी जायला पाहिजे. तुमचे नवरे परत भांडतील, करतील. तुम्ही शिका. दररोज 2 वाजता यायचं आणि 4 पर्यंत भजन करायचं. असं भजन शिकलो. भजन शिकत शिकत पुढं आमचं भजन चांगलं झालं. मग आमच्या मैत्रिणीचा एक नवरा होता. ते म्हणले, अहो तुम्ही तबला पेटीवर का शिकत नाही? तबला पेट म्हणलं, अहो काय येते, मी शिकवतो ना म्हणले. ते भजन करायचे. त्यांनी मग आम्हाला तबला पेटीवर शिकवलं. तबला पेटीवर आम्ही भजन सुरू केलं. मग प्रत्येक मैत्रिणीच्या घरी भजन सुरू झालं. मग परत भगवंताच्या देवळात मधुबडे होते. ते म्हणले, अहो तुमचं भजन एवढं चांगलं झालं, तुम्ही आमच्या देवळात भजन करा. अहो तुमच्या देवळात भजन करायचं म्हणलं तर आमच्या भजनाचं नाव नाहीये, तुम्ही या तरी, मी तुम्हाला नाव लावतो. आम्ही त्या दिवशी आनंद देवळात आपलं पहिलं भजन म्हणून गेलो. सगळ्या बायका गेल्या तर बघतो तर लक्ष्मी भजनी मंडळ त्यांनी नाव दिलं आम्हाला. हे माझ्या मामे सासूचं लक्ष्मी नाव होतं, मग लक्ष्मी मंडळ त्यांनी दिलं. मग आम्हाला इतका आनंद झाला, आपल्याला आज नाव मिळालं. मग तेव्हापासून आम्ही सगळ्यांच्या घरी भजन करायचं. मग असं भजन करता करता
पुढे आपली इच्छा वाढली, कुठं भारुड करायचे, कुठं कीर्तनाला जायचं, असं करत करत वाढत गेलं आमचं सगळं. म्हणजे बार्शीत भजनाला सुरुवात. बार्शीतच जास्त जीवन म्हणजे बार्शीतच गेलं. हा, मुलाचे शिक्षण बार्शीतच झाले. सोडवायला ह्याला नाही जायचं, मुलं माझे हुशार होते, मुलं जायचे यायचे. हो का? सगळा वेळ असा भजनात ह्याच्यात धार्मिक ह्याच्यात. हो हो. कुठं कुठं गेला होता भजनासाठी? कुठं गावा फिरली? गावात माझ्या मैत्रिणीच्या घरीच प्रत्येकाच्या. आणि आता तुम्ही आता कुठे राहतात? म्हणजे बार्शीच्या जवळचं तुमचं गाव कोणतं? उपळे तुम्हाला. उपळे तुम्हाला. आता मी उपळे तुम्हाला ते एकटीच असते, शेती आहे आमची. तिथं मी शेती करते, माझे मुलं येतात, कधी माझा नातू असते माझ्यापाशी, ते शेती बघतो, त्याचं खताचं दुकान आहे, तो असतो. माझे मुलं मध्ये येतात, मी मुलाकडे फारसं कुठं जात नाही. जर कारण त्यांचं असलं तर मी थांबते, तेवढ्या पुरतं थांबते. जास्त राहायला मला नको वाटतं. माझ्या नवऱ्याने मला सगळं करून दिले, पेन्शन मला मिळते, सगळं माझं व्यवस्थित असते. मी तिथे राहते, आता मुलं राहू देत नाही, मुली राहू देत नाही, पण मला नको वाटतं त्यांच्या घरी. नको आपल्याला आता राहिलेलं आयुष्य आपण चांगलं करावं. तिथं माझं भजन पण मी सुरू केलं. तिथं पण बायका येतात, दररोज हरिपाठला 8 ते 9 हरिपाठ घेतात. तिथं पण भजन, माझा दिवस तिथं छान जातो. पण मी तिथं थांबते. काही कारणामुळं पोराकडे येते, तेवढ्या पुरतं पोराकडे वेळ घालवते. वृद्धाश्रम आता सुरू केलेलं असतं, म्हणजे सगळेजण सर्रास वृद्धाश्रमामध्ये आजी आजोबा म्हणजे आई वडिलांना कंटाळून सोडतात. मग ही वृद्धाश्रमाची कन्सेप्ट तुम्हाला आवडती का? मला आवडते, पण माझे मुलं ह्या शब्दावर बोलू देत नाहीत. कारण ते म्हणजे तुला कमी काय. पण वृद्धाश्रम चांगलं असतं का? असतं चांगलं, पण माझं अजून ताकद आहे अंगात सगळी करायची. वृद्धाश्रम मध्ये राहायचं कशाला गरज? नाही, तुम्हाला गरज नाहीये, बरोबर आहे. पण बाकीचे आई वडिलांना ठेवतात, मग ते योग्य आहे का अयोग्य आहे? जसं त्यांची परिस्थिती असेल तसं. जर विचारत नसलं तर त्यांनी राहायला काही हरकत नाही. होय ना? हा, जर व्यवस्थित असलं तर मुलाला दोष येऊन तिथे राहायचं नाही. आणि जर विचारत नसलं तर राहायला काही हरकत नाही, तिथे सोय होती त्यांची चांगली. आणि दुरून डोंगर साधावा. हो, मग काय, प्रेम वाढतं. म्हणजे वृद्धाश्रम चांगलं पण आहे. पण वृद्धाश्रमाचे तोटे पण आहेत की बाबा आई वडील नाराज होतात. वृद्धाश्रमात ठेवल्यानंतर आई वडील खूपच नाराज होतात. मग अशा वेळेला मुलं सुखी राहतील का? आता मुलाचा प्रश्न आहे राहण्यावर. त्यांना सुख वाटायचं असतं ते सुख मानून घेतात, नाही का? बरोबर आहे. काही मुलांना असं असतं आपण नुसतं आई वडिलाला तिथं भेटून यावं, आपल्या घरात सुख वाटते, तसं लोक वागतात. प्रत्येकाचे विचार हे निराळे असतात. बरोबर आहे. भजनात काही बक्षीस मिळाली का? हो, मला बक्षीस पुष्कळ मिळाले. काय काय मिळालं? मला हेच मिळाले, ट्रॉफी वगैरे. ट्रॉफीच मिळाली. कुठं कुठं गेला होता? आम्ही म्हणजे बार्शीतच जास्त. बार्शीतच करतो, बाहेर गावी नाही? पुण्यात वगैरे मुलगा आहे, मग तिथं काही भजनी मंडळ नाही? हो, भजनी गेलो, माझ्या पुतण्याकडे गेलो होतो सगळे मिळून. सगळ्या माझ्या मैत्रिणी, आता त्यांचं पण वय झाले, सगळ्या पण आता आहेत, पण अजून जायची त्यांची इच्छा आहे. अजून भजन एकत्र, अजून त्यांची ताकद अंगात आहे. परमेश्वराचं आपण केलं तर वाया कुठं जात नाही. अजून ही माझे 92 वर्षाचे मी झाले तर माझं ताकद परमेश्वराची, आपण माणसाची म्हणत नाही, हे परमेश्वराची माझ्या अंगात ताकद आहे. मी अजून जरी म्हणले तर माझं मी करू शकते सगळं. मी मुलाच्या ह्याच्यावर नसते, आणि पण परमेश्वराने मला मुलं पण चांगले दे, माझे पतवंड चांगले. माझी एक मोठ्या नाताची मुलगी आहे, मला ती कुठं असली तर हाताला धरून नेते. अजून काय परमेश्वर तुम्ही मागताय? किती परमेश्वराने द्यावं सांगा. जन्मतारीख किती आहे तुमची? माझी जन्मतारीख आता काही आठवत नाही अशी. मग वाढदिवस वगैरे? मी वाढदिवस नाही कधीच नाही करू पण नाही दिला. आणि मी मुलाचे त्यांच्याकडे जाते, त्यांचं पण मला कळत नाही. त्यांचा निरोपाला माझ्या लिखीचा त्यांचे वाढदिवस आहे त्याचा मी मग त्यांना फोन करते. मला काही कळत नाही. मी हे बाकीच्या ह्याच्यात आता विशेष लक्ष घालत नाही. राहिलेलं आयुष्य काय आपण करायला पाहिजे त्यात मी समाधान असते. बरोबर आहे. आता शुगर बीपी अगदी लहान मुलांपासून आहेत. देवाच्या दयेने आणि धार्मिक ह्याच्यानी तुम्हाला काही झालेलं नाहीये, बरोबर आहे. तुमचं रुटीन काय साधारण खाण्यापिण्याचं ह्याचं? म्हणजे कधी उठता, काय खाता? म्हणजे 92 वर्षाचं एवढं टवटवीत सौंदर्य, त्याचं रहस्य काय? मी सकाळी उठते, मुलं जिथं राहते तिथं त्यांचं कशी परिस्थिती असेल
तशाप्रमाणे मी करते. कारण मी जर उशिरा ते करत असले, चालत असलं, मी उशिरा उठते. थंडी असले उशिरा उठते, 7 वाजता उठते. त्याच्यानंतर माझा मोठा मुलगा मला चहा पाणी करून देतो. मला विचारते बसून घ्यायचं, आपण जास्त त्यांच्या ह्याच्यात खोलात जायचं नाही. मग चहा पाणी घ्यायचा. त्यांचं जसं स्वयंपाक प्रत्येकांचे घरी, 4 मुलाच्या घरी जसं त्यांचं असेल तसं खायचं. आपलं दाखवायचं आपण इतके दिवस खाल्ले, आपण कशात त्याच्यात त्यांचं जे असेल ते खायचं. हा, ते समाधान म्हणायचं. आणि माझं मी कुठेही दाखवत नाही आणि मला आहे ते पचते. तुम्हाला काही नाही बीपी शुगर? मला बीपी शुगर काही नाही. काही नाही. म्हणजे हे 4-5 मुलांमध्ये रमूनच आयुष्य चांगलं गेलेलं आहे. हो ना, बरोबर आहे. मुलाच्या माझं आयुष्य चांगलं आणि मला दुःख कुठलं नाही कुठल्या मुलाचं. हे एक सुनांचं आहे का दुःख? हा, सुनाचं पण नाही. माझ्या सुना एकाच एक चांगलं आहेत. म्हणजे तुम्ही त्यांना चांगलं मानून घेतले का ते खरंच त्रास देत नाहीत? नाही, आपणच जर त्यांना वागवतो चांगलं तर ते कशाला आपल्याला हे करते. त्या मी सुनाला माझ्या मुलीसारखंच धरते. माझी मुलगीच आहे म्हणून आपण आज ती आपली एवढी सेवा करते. आपण तिला त्रास का द्यायचा? तिला शिकवायला पाहिजे. जर असे एखाद्या असले त्या सासूने शिकवायला पाहिजे. का नाही, आपलं तर आयुष्य आपलं चांगलं जाते. माझी मुलगी जावाई सुद्धा फार छान आहेत. ते परंडायला असतात. माझे जावाई डॉक्टर आहेत आणि मुलगी पण अशी माझ्यासारखी धार्मिक आहे. ती पण असं भजन करते, हे करते आणि तिचे पण विचार फार छान आहेत. अगदी माणसाचे विचार ठेवले चांगले, माणूस जीवन चांगलं जगतो. अरे बरोबर आहे. एखादं भजन छान म्हणून दाखव की, एक कडवं तुम्हाला जे आवडेल ते. आता इथे लक्ष्मी भजनी मंडळ आहे तुमचं, भगवंताच्या मंदिरात सुरुवात केलीये, बार्शीत सुरुवात केलीये. मग असं छान कोणतंही म्हणून दाखवा. श्री ज्ञान राजे केला उपकार, श्री ज्ञान राजे केला उपकार, मार्ग हा निर्धार दाखविला, मार्ग हा निर्धार दाखविला, दाखविला. श्री ज्ञान राजे केला उपकार, श्री ज्ञान राजे केला उपकार, श्री ज्ञान राजे केला उपकार. विटेवरी उभा वैकुंठ नायक, विटेवरी उभा वैकुंठ नायक आणि पुंडलिक चंद्रभागा, आणि पुंडलिक चंद्रभागा. श्री ज्ञान राजे केला उपकार, श्री ज्ञान राजे केला उपकार, श्री ज्ञान राजे केला उपकार. खूपच छान. मी पांडुरंगाची देण आहे तुम्हाला. हो. आवाज इतका छान कसं काय? आवाज काय वर्षात एवढा छान आहे आवाज. मी वाऱ्या केल्या. हो का? मग मी आळंदी पंढरपूर, बापरे, 30 वाऱ्या माझ्या झाल्या. 30 वाऱ्या झाल्या तर माझी एक इच्छा होती. मी यांना म्हणलं की अहो एवढे आपण वारीत चालतोय तर आपण वारीला जेवण देऊ. तुझी इच्छा असली तर. माझ्या वडिलाचे पैसे मिळाले होते शेतीचे मला. मग मी त्याच्यात पुण्यात जेवण केलं. पुण्यात सोय असती माऊलीची. मग तिथं मी जेवण दिलं. माझ्या मुलाला ह्यांना सगळ्यांना बोलावलं, तिथं जेवण दिलं. हा, सगळं जेवण. मग ज्या दिंडीत मी होते त्या दिंडीत पहिल्यांदाच आमची दिंडी सुरू झाली. त्या दिंडीत बिडकर म्हणून होते, त्यांच्या दिंडीत नाव घातलं. त्या पहिल्यापासून जी दिंडी होती ते शेवटपर्यंत आम्ही त्यांच्याच दिंडीत होतो. मग तिथं जेवण केलं, मुलाला बोलवलं, जेवण केलं. आणि 30 वर्षानंतर आमचं शेवटचं वारी करताना ह्यांना बरं वाटलं नाही. पण ते वर्ष झालं पूर्ण दिंडीला जेवण दिलं. योगायोग कसा बघा ना, ज्या दिवशी आम्ही दिंडीत होतो त्या दिवशी दिंडी सुरू झाली आणि आम्ही बंद केली की त्याच वेळेस बंद झाली. जेवण दिलं परमेश्वराने मला पूर्ण केलं. तुझी इच्छा होती ना, तर माझ्या ते दिंडीत सुद्धा जेवण पूर्ण झालं. काही राहिलं नाही, काही परमेश्वराने केलं नाही. हे राहिलेल्या आयुष्यात परमेश्वराला नुसतं मागायचं, असं हसत खेळत घेऊन जा, दुसरं काहीही मागायचं नाही. वारीचं कसं काय सुचलं? वारीत पाय माझ्या जोबाई होत्या,
त्यांची एक भाऊजाई वारीत होती. ते म्हणल्या येत्या का, आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो असं. तर ते म्हणल्या तुम्ही येत्या का वारीला, तर आम्हाला माहित नाही. ते म्हणले या फार वारी बघण्यासारखी अशी वारी ही माणसाने करावी. म्हणून म्हणलं बरं तुमची ज्यावेळेस वारी असेल त्यावेळेस आम्हाला सांगा. मग त्यांनी आम्हाला कळवलं वारीच्या वेळेस. तर आमच्या जोबाई दीर ते आले नाहीत. ते म्हणले आम्हाला नाही जमत. मग मी म्हणले आम्ही नाही. मग हे म्हणले चला आपण जाऊ. पण आम्ही दोघांनी त्यापासून दिंडी दिली. 30 वर्ष पायी दिंडी पंढरपूर. मला कुठल्या मुलांनी त्रास दिला नाही. प्रत्येक मुलाने मला पैसे द्यायला यायला द्यायचे, जायचे यायचे व्यवस्थित. दिंडीत त्रास असतो, चालायचा त्रास असतो. आता तर फार सोय झाली. त्यावेळेस आम्ही असताना फार त्रास असतो. रस्ते चांगले नसायचे, राहायला सोय नसायची, पण कुठेही राहायचं आम्ही. ताकद दिली. दोघंही आम्ही जात होतो. दोघांनी 30 वर्ष पूर्ण दिंडी केली. असं म्हणतात म्हणजे दिंडीत पायी वारी जाताना पांडुरंग दिसतो, तसा काय अनुभव आला तुम्हाला? मला अनुभव पुष्कळ आला. हो का, काय अनुभव आला? एकदा असं दिंडीत म्हणजे नदी भरली होती. नदी भरली ती चिखल रस्त्यात झाला. तर आमच्या बरोबर एक माणूस होता. त्याने काठी घेतली, म्हणे हळू चाला, चिकट आहे, चालायला त्रास होता. मग त्यांनी हे आमच्या मालकाने काठी घेतली एका बाईची विकत. ते काठी गेले तर एका शेजारी एक बाई आली ती म्हातारी. ती म्हणली बाबा मला पाठी दे. मग ते हातातली काठी दिली. पण बायकाचा स्वभाव वाईट असतो. ते कशाला तुम्ही काठी दिली तिला, तुम्हाला चालता येईल, तुला काय करायचं? अगं ते बाईला चालता येत नाही, मी काय कसा चालतो. असं आम्ही पुढे चाललो. जरा पुढे चाललो तर हे घसराला खाली. तर मी म्हणला हो खाली. तर ते आमचे तात्या म्हणून आमचे शेजारी होते. ते त्यांना म्हणला हो ते घसरालेलं बघा. तर एक खालना माणूस उभारला. तर म्हणला तू काही काळजी करू नको, थांब. आम्ही तेवढ्यात ते वरती आले. मग आम्ही चालवलो. तर मी त्या माणसाला विचारला हो हे चिखलात रुतले ते कसे काय वरती आले? अहो हा तर साक्षात्कार तुम्हाला कळाला नाही. असे मला पुष्कळ अनुभवले. कुठं वाचायचा, कुठं दिंडीचा वाचायचा, पांडुरंग दिसायचा, नमस्कार मी करायची. पण मी कुणाला सांगत नव्हते की असं मला झालं तसं झालं. दिंडीत बायका चांगल्या असायच्या, मी बायकाची चांगली. त्या बायकाने मला इतकं करायचं की काही विचारलं. आम्हाला ह्यांनी दाखवलं ना, ह्यांच्यावर आम्ही आलो ना, त्यांनी मला फार जिथं आम्ही उतरलं तिथं माझी सेवा करायची त्या बायकांनी. माणसाने चांगलं वागायला पाहिजे हे माणसाजवळ पाहिजे. बरोबर. अशा माझ्या दिंड्या झाल्या, असं माझं सगळं पूर्ण झालं. माझी काही इच्छा परमेश्वराने ठेवल्या सगळं चांगलं आहे. मी अजून आनंदात असते. भजन अजून माझं इतकं वर्ष झालं तर अजून माझं भजन चालू आहे. अजून मी त्या दिंडीत पांडुरंग पाहायला म्हणून मी पांडुरंगाची भूमिका भजनात केलेली. बरोबर आहे. मग त्याची सेवा मी करते. असं पांडुरंग झाला म्हणून मला उगाच दिंडीत आमच्या भजनात वाटलं की आपण पांडुरंग बायका म्हणायच्या नाचू लागला. असं एक गाणं आहे. मग ते नाचू लागलं तर मी म्हणते थांबा मी पांडुरंगाचं हे करते. मग मी पांडुरंग करायला लागले. मग असं करता करता बायका मी म्हणलं आता तुम्ही माझं हे भाबरूड करता ना, मला कपडे आणल्याशिवाय मी करणार नाही. ते म्हणले आता पुढच्या वेळेस मला कपडे आणू. मग मी भाड्याने कपडे आणून पांडुरंग ते मी पांडुरंग पण करते. अजून माझी तेवढी ताकद पण दिली. सेवा पण पांडुरंगाची होती म्हणलं. बरोबर. काय संदेश द्याल पुढे? सगळ्या बायका बघतायत, सगळ्या सुना बघतायत, सासवा बघतायत, नातसुना बघतायत, सगळ्याच जणी. काय पतवंड हे सगळे समोरचे सगळे प्रेक्षक पण बघतायत. काय सांगाल की एका सासूनी सुनेशी कसं वागावं आणि इतकं छान आयुष्य कसं जगावं? आताच मी तुम्हाला माझं आयुष्य सांगितलं ना कसं काय ते. तसं सुनाने आपल्या सासूला आई म्हणून वागायला पाहिजे. आणि सासूने पण ही माझी मुलगी आहे, माझं सून आहे ही जरी असं म्हणायचं नाही. ती आपाप तिच्या मनात आपण जर चांगले विचार केले ती आपापच चांगले वागल. ते चुकलं झालं असलं सहन करायला आई सहन करतीस ना. मग सासूने सहन केलं म्हणून कुठं बिघडलं? तिने पण सगळं तिचे विचार सहन करायला पाहिजे, तिला शिकवायला पाहिजे. हे सासूचा अधिकार आहे. आणि आयुष्य कसं जगावं? आता सांगितलं ना तुम्हाला माझं कसं आयुष्य मी जगलं. असं जगायचं. छान हसत खेळत रमत, कुठलेही आजार न होता. अजून मला कोणी कुठं बघितलं तर म्हणते तुमचं 92 वर्ष नाही. अजिबात वाटत नाही. पण मला
शरीर साथ देत नाही. शरीर हा किती शरीराला तरी आपण त्रास देतो, त्या शरीराने तर किती कष्ट एवढे सगळ्या चित्रवून केले, सगळे बाळणपण झाले. आताच काम निराळं, आता सुखसोयी आहेत. आम्हाला सुखसोयी नव्हत्या, सगळं घरी करावं लागत होतं. तेवढे कष्ट केले ते परमेश्वराने, आता मला त्याच फळ मिळते. बरोबर आहे. छान असंच हसत खेळत राहा. तुम्हाला खूप उदंड आयुष्य लाभू दे हीच भगवंत चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी इच्छा व्यक्त करते. आणि असेच आशीर्वाद आमच्याही पाठीशी असू द्या. धन्यवाद. धन्यवाद.